नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील जो द्वितीय वर्षातील चॅप्टर आहे एरिया ऑफ कट सेक्शन, त्यामधील जो एरिया ऑफ इरेग्युलर शेप्स आहे जो की पुढचा भाग आहे तो पाहणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण एरिया ऑफ रेग्युलर शेप्स म्हणजे अशा आकृती की ज्यांना काय होता नियमित आकार होतात, त्यांच्याकडे अशा हे जे क्षेत्रफळ काढण्यासाठी तुमच्याकडे काय होते नियमित असे फॉर्म्युले होते, सूत्र होते. त्यामुळे तुम्हाला ते असे एरिया ऑफ रेग्युलर सरफेसचे काय करतात येते क्षेत्रफळ काढता येते. पण या ठिकाणी आता एरिया ऑफ इरेग्युलर शेप आहे जे की नियमित शेप नाही, अशा आकाराचे पृष्ठभागाचे काय करायचे तुम्हाला क्षेत्रफळ काढायचे. इरेग्युलर शेप म्हणजे कोणते, जे की शेतात आपण शेतीमधला किंवा ग्राउंड असेल, इरेग्युलर ग्राउंड शेती असेल ज्याच्यामध्ये शेप कसा असतो तुमचा अनियमित असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. तर बघा, एरिया ऑफ इरेग्युलर सरफेसेस, अनियमित पृष्ठभाग. ठीक आहे, अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सिम्पसन्स रूल कशाने काढता येते, सिम्पसन्स रूल किंवा ट्रॅपेझॉइडल रूल या दोन पद्धतीने काय करता येते तुम्हाला अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढता येते. त्यापैकी जो हाय सिम्पसन्स रूलने काय होतं, अधिक क्षेत्रफळ काय करतं अचूक काढता येते ॲज कम्पेअर टू कोणतं ट्रॅपेझॉइडल रूल. म्हणजे अचूकता कोणाची जास्त आहे, सिम्पसन रूलची अचूकता जास्त आहे कुणापेक्षा, ट्रॅपेझॉइडलपेक्षा. तर यामध्ये ऑर्डिनेटची संख्या जितकी जास्त तितकी अचूक क्षेत्रफळ मिळते, म्हणजेच ऑर्डिनेटरमधील अंतर कमीत कमी असावे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय तुमची आकृती बघा, या ठिकाणी काय अनियमित समजा तुमची काय आकृती, आणि या ठिकाणी काय करतो आपण की आकृतीमध्ये आकृतीचे समभाग होतील, समभाग होतील अशा पद्धतीने आकृतीचे काय करतो आपण अशा स्ट्रिप्स तयार करतो. त्या दोन स्ट्रिपमधलं अंतर कसं असतं, हे इक्वल असतं, म्हणजे समान ह्याच्यात भाग करायचे. तर बघा, अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ निश्चित करताना प्रथम त्या भागाचे समसंख्येत काय करायचे, समान भाग करायचे. आता या ठिकाणी आपण काय केले, सगळे समान भाग केले. हा एक भाग झाला समजा असे समान भाग केले. तर y1 y2 y3 y4 y5 y6 y7 समान भाग केले, यांना स्ट्रिप्स असे म्हणतात. तर हे काय झाले आपली स्ट्रिप्स. प्रत्येक भागाला काय म्हणतो आपण स्ट्रिप्स म्हणतो. तर वरील आकृतीमध्ये 6 स्ट्रिप्स तयार केल्यात. किती केल्या, 1 2 3 4 5 आणि 6 स्ट्रिप्स तयार केल्यात आपण. त्यामुळे y1 y2 y3 असे ऑर्डिनेट मिळतात. y1 y2 म्हणजे काय, तर हे ऑर्डिनेट म्हणजे 2 पॉईंटमधली उंची, समजा हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट मधली यामधली उंची म्हणजे की झाली ऑर्डिनेट 1, त्याला म्हणायचं y1, सॉरी हे y2 झालं. त्यानंतर बघा, आता ह्या 2 पॉईंटमधली उंची जर म्हणलं आपण तर बघा एक पॉईंट हा एक पॉईंट, तर y1 y2 असे काय मिळतात आपल्याला ऑर्डिनेट मिळतात. तर ऑर्डिनेट म्हणजे काय, 2 पॉईंटमधली उंची. ऑर्डिनेट म्हणजे काय, 2 पॉईंटमधली उंची. हा इकडला एक पॉईंट आणि वरचा एक पॉईंट यामधली उंची, त्याला काय म्हणतो आपण ऑर्डिनेट. तर बघा, आणि एच इक्वल टू काय, इंटरवल बिटवीन 2 ऑर्डिनेट्स. एच म्हणजे काय, इंटरनल बिटवीन 2 ऑर्डिनेट्स. त्या 2 ऑर्डिनेट्समधलं अंतर त्याला काय म्हणतो आपण एच. एच कसं असतं, हे सर्व ठिकाणी समान असतं.
एच हे सर्व ठिकाणी काय असतं, समान असतं. तर काय करायचं आहे, जी आकृती असेल, समजा ही आकृती असेल आपली, ठीक आहे, या आकृतीचे काय करायचे तुम्हाला, असे समान भाग करायचे, समभाग करायचे ना. आणि दोन ह्याच्यामधलं इक्वल डिस्टन्स कसं असलं पाहिजे, अंतर सारखं असलं पाहिजे. तर ह्याच्यातलं अंतर, यातलं अंतर हे कसं आहे, सर्व ठिकाणी काय असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. त्याला आपण प्रत्येकाला काय म्हणतो, आपण स्ट्रिप्स म्हणतो. आणि हे y1 y2 तो ऑर्डिनेट्स म्हणायचं. खालचा पॉईंट वरचा पॉईंट, बॉर्डर मधलं अंतरला काय म्हणायचं, ऑर्डिनेट्स. बघा, एरिया ॲज पर सिम्पसन्स रूल. सिम्पसन्स रूलच्या पद्धतीने नियम काय, क्षेत्रफळ बरोबर h/3 पहिल्या आणि शेवटच्या ऑर्डिनेटची बेरीज, h/3 y1 + y7 पहिला आणि शेवटचा घेतला, प्लस 4 टाइम्स कंसात 4 पट y2 y4 y6 म्हणजे सम ऑर्डिनेटची बेरीज, अधिक 2 कंसात विषम ऑर्डिनेटची बेरीज. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या आणि शेवटच्या ऑर्डिनेटची बेरीज, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सम ऑर्डिनेटची बेरीज, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये विषम ऑर्डिनेटची बेरीज. तर समला 4 निघून यायचं, विषमला 2 निघून यायचं. ते जर आपण ट्रॅपेझॉइडलच्या नियमाने बघितलं तर त्याचा नियम काय, एरिया इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ऑर्डिनेट्स डिवायडेड बाय 2 म्हणजे h/2. इथं सिम्पसन्स रूलला h/3 असतं, इथं कसं असतं, h/2 असतं. ठीक आहे, h/2 प्लस फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट. बघा, y1 + y7 असेल किंवा y7 असेल, प्लस 2 टाइम्स उरलेले जेवढे ऑर्डिनेट आहे तेवढे, फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट प्लस सम ऑफ अदर राईल ऑर्डिनेट म्हणजे उरलेले ऑर्डिनेट. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक फॉर्म्युले करता येईल. तर महत्त्वाचं काय, हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला. तर याच्यावर आधारित हे गणित आहे. तर हे सिम्पसन्स रूल, समजा एक जे सर्वे ट्रेडचे विद्यार्थी आहेत, जे काय करतात, शेतामध्ये सर्वे करतात, सर्वे करून काय करतात, जमिनीचं क्षेत्रफळ काढतात. त्या ठिकाणी त्यांना हे सिम्पसन्स रूल आणि ट्रॅपेझॉइडल रूलच्या पद्धतीने ते काय करतात, एका ते अनियमित जागेचं काय करतात, क्षेत्रफळ काढतात. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, कॅल्क्युलेट एरिया enclosed between chain line edge and end offsets by. बघा काय काय दिले, the offsets were taken from chain line to edge. ठीक आहे, 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35. ठीक आहे, तर हे काय ते डिस्टन्स आहे, म्हणजे तुमचं काय ते 5-5च्या अंतराने हे घेतलेले. बघा, म्हणजे काय विड्थ काय झाली तुमची, h = 5, h = किती झालं तुमचं, 5 झालं. ठीक आहे ना. तर डिस्टन्स बिटवीन ऑर्डिनेट्स किती, h = 5 आहे. त्यानंतर बघा हे 4, 3 ऑफसेट घेतलेले आहेत, 4, 3, 2, 5, 1, 2, 3, 5. तर पहिला 4ला काय म्हणतात तुम्ही, y1 y2 y3, याला y4 y5 y6 y7 याला y8 म्हणतो. ठीक आहे, जसं फर्स्ट रिडिंग असेल तर y1 y2 y2 अशा पद्धतीने काय तुमचं शेवटचं y8 पर्यंत येईल. ठीक आहे, तर बघा सिम्पसन्स रूलप्रमाणे काय, a = h/3 y1 + y8 पहिला आणि अंतिमची बेरीज झाली तुमची. पहिला किती होता आपला, 4 होता, शेवटचा किती होता, 5 होता. 4 + 5 झाली, तर प्लस 4 टाइम्स
कोणते आहेत आपले सम ऑर्डिनेट कोणते आहेत तुमचे बघा. समवाले कोणते आहेत 3 5 2, तर 4 टाइम्स 3 5 2 झालं, प्लस 2 टाइम्स कोणते आहेत आता ऑड राहिले कोणते आहेत आपले हे 2 1 आणि 3, हे ऑडची बेरीज. तर सूत्र मग h/3 म्हणजे 5/3 फर्स्ट आणि लास्ट ऑर्डिनेटची बेरीज झाली 4/5, 4 टाइम्स सम ऑर्डिनेटची बेरीज आणि 2 टाइम्स विषम ऑर्डिनेटची बेरीज. ते कॅल्क्युलेशन केलं तर 101.7 मीटर स्क्वेअर आलं बघा उत्तर. 101.7 मीटर स्क्वेअर उत्तर आलं. ते जर आपण ट्रॅपेझॉइडलच्या रूलप्रमाणे केलं तर काय सूत्र आहे h/2 म्हणजे स्ट्रिपच्या जे हे का नाही स्ट्रिप विड्थ त्याच्या h/2 पहिला आणि शेवटच्या ऑर्डिनेटची बेरीज प्लस 2 टाइम्स उरलेल्या ऑर्डिनेटची बेरीज. हे सगळ्या ऑर्डिनेटची बेरीज करा उरलेली की पहिला आणि शेवटचा ऑर्डिनेट बाकी शिल्लक असलेल्या ऑर्डिनेटची दुप्पट करायची. त्याचं जर गुणाकार बेरीज केली कॅल्क्युलेशन केलं तर एरिया किती आला आपला 102.5 मीटर स्क्वेअर. 102.5 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. ते तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम सॉल्व केले की तुम्हाला ते ॲटोमॅटिक लक्षात येईल. तर या ठिकाणी एक प्रॉब्लेम घेतलेला आपण काय द फॉलोइंग ऑफसेट वे आर टेकन फ्रॉम चेन लाईन ऑफ इरेग्युलर बाउंड्री लाईन ॲट ॲन इंटरवल 10 मीटर. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑफसेट्स वे आर टेकन फ्रॉम ए चेन लाईन. समजा फिगर झाली तुमची ऑफसेट घेतला म्हणजे ऑर्डिनेट्स कसे घेतले 1 2 3 4 7 असे काय घेतले आपण ऑफसेट घेतले किंवा ऑर्डिनेट घेतले. तर प्रत्येक ऑर्डिनेटमधलं डिस्टन्स किती होतं तुमचं या ऑर्डिनेटचं डिस्टन्स होतं आपलं 10 मीटर. इथं पण 10 राहणार आहे, इथं पण 10 राहणार आहे. म्हणजे विड्थ एच किती आहे तुमचं मग h = 10. h = 10. बाकी म्हणजे काय झालं तुमचं V0 y1 2.5 0 y2 y3 y4 y5 अशा पद्धतीने y6 आणि शेवटचा y7. तर ट्रॅपेझॉइडच्या सूत्रानुसार h/2 झालं. 0 + 0 म्हणजे काय फर्स्ट ऑर्डिनेट आपलं किती आलं तर 0. फर्स्ट ऑर्डिनेट इथं 0 आहे बघा आणि लास्ट ऑर्डिनेट 0 आहे. 0 + 0 प्लस 2 टाइम्स कोणते उरलेले ऑर्डिनेट हे घेतले आपण. तर ॲन्सर आला बघा 188 मीटर स्क्वेअर. ठीक. ते जर आपण सिम्पसन्स रूल वापरला तर d/3 किंवा h/3 फर्स्ट आणि शेवटच्या ऑर्डिनेटची बेरीज प्लस 4 टाइम्स सम ऑर्डिनेटची बेरीज प्लस 2 टाइम्स विषम ऑर्डिनेटची बेरीज. तर या ठिकाणी उत्तर येईल तुम्हाला 196.66 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. .66 मीटर स्क्वेअर. तर अशा पद्धतीने जर आपण 2-3 गणित सॉल्व केले तर तुम्हाला हे अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढायला एकदम सोपं जाईल. ठीक आहे. तर ते 2 फॉर्म्युले पाठ करायचे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ एरिया ऑफ इरेग्युलर सरफेस. आता इरेग्युलर सरफेसमध्ये दुसरी एक मेथड आहे की काय करतो या मेथडमध्ये आपण in this method of calculation chain line known as baseline is to be laid through center of area of surface. सपोज ही तुमची आकृती असेल अशी तुमची काय असेल आकृती असेल आणि काय करतात या ठिकाणी सेंटर ऑफ द एरिया ऑफ द सरफेस म्हणजे म्हणतो हे सरफेस याला हे काय झाले तुमची बेसलाईन झाली.
बेसलाईन. तर बेसलाईनमधून काय करतो आपण, ऑफसेट्स आर टेकन टू द बाउंड्री पॉईंट्स ऑफ द इन द ऑर्डर ऑफ देअर चेंजेस ऑन बोथ साईड्स ऑफ द बेसलाईन. समजा इथे घेतला असं पॉईंट, इथे एक असं पॉईंट घेतला, किंवा या ठिकाणी एक पॉईंट घेतला, या ठिकाणी पॉईंट घेतला. तर या ठिकाणी काय होईल, तुमची जी फिगर आहे ती कशी होईल, इथं ट्रायंगल तयार होईल, इथं काहीतरी आयत तयार होईल, या ठिकाणी काहीतरी आणखी एक ट्रायंगल तयार होईल. असं ॲज्युम करून काय करावं लागतं तुम्हाला, फिगर ही इरेग्युलर फिगर ही नियमित फिगरमध्ये कन्वर्ट करावं लागते. त्याच्यावरून काय करता येतं तुम्हाला, त्या आकृतीचं क्षेत्रफळ काढता येतं. बघा आता ही आकृती आपली अशी होती, पूर्ण आकृती, ठीक आहे, पूर्ण आकृती अशी होती, अशी. परंतु काय केलं आपण, ऑफसेट करून एक ट्रायंगलमध्ये कन्वर्ट केलं आकृतीला, आणि दुसरं ट्रॅपेज आहे म्हणजे एक त्रिकोण तयार केला, आणि दुसरं काय समलंब चौकोन तयार केला. आणि याच्यापासून काय केलं आपण, एक त्रिकोणाचं क्षेत्रफळ वेगळं काढलं, आणि या समलंब चौकोनाचं एक क्षेत्रफळ वेगळं काढलं. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काही फिगर दिले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं. तर बघा एक टी आकार आहे. बघा आता दोन पार्ट आहे, सपोज हा पार्ट एक म्हणून आपण, आणि हा पार्ट काय झाला आपला 2. ठीक आहे. तर पार्ट 1ची आकृती इतकी बघा. ठीक आहे. पार्ट 1 म्हणजे काय, थोडक्यात रेक्टँगलच आहे. ठीक आहे. रेक्टँगलची लांबी किती होईल, पूर्ण 100 आहे. 100मधून काय होईल, या ठिकाणी हे 10 जर मायनस केले, हे 10 मायनस होईल का नाही, हे पूर्ण किती तुमचं 100 आहे. परंतु आपली आकृती इथपर्यंतच आहे, कुठपर्यंत इथपर्यंतच आहे. त्यामुळे हे 10 काय व्हावं लागेल, तुम्हाला मायनस करावं लागेल. तर याची उंची किती आली 90, आणि रुंदी किती 18. तर पार्ट एचं क्षेत्रफळ भेटेल तुम्हाला 18,0,0, 18,9,62 असेल, 1620. ठीक आहे. पार्ट एचं सूत्र क्षेत्रफळ झालं 1620, 1620. यानंतर आता पार्ट बी मध्ये कसं आहे आपला, पार्ट 2 बघा, हा पूर्ण पार्ट दुसरा आहे, त्याची लांबी 100 गुणिले 10 म्हणजे किती येईल तुमचं, 100 गुणिले 10 म्हणजे 1000. ठीक आहे. तर पार्ट 2चे क्षेत्रफळ 1000, पार्ट 1चं 1620, दोघांची बेरीज केली तर 2620 चौरस युनिट्स का, जे युनिट असेल ते. काय नाही, थोडं इथं काय केलं आपण, फक्त हा पार्ट वेगळा केला आणि हा पार्ट वेगळा केला, दोघांचं क्षेत्रफळ काढलं. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा. काय उदाहरण आहे, ते यू टाईप शेप दिला आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, याचं क्षेत्रफळ काढायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, बघा आता हा एक पार्ट झाला तुमचा, हा एक पार्ट झाला. ठीक आहे. 1, 2 आणि 3 तीन वेगवेगळे रेक्टँगल झाले. 3 वेगवेगळ्या रेक्टँगलचं तुम्हाला काय करायचं, क्षेत्रफळ काढायचं. तर पहिल्या रेक्टँगलचं काय तुमचं 25 गुणिले 7, लांबी गुणिले रुंदी 25 × 150, 25 × 500, 175. 2 नंबरचं काय येईल, बघा इकडं 90, हे 25, हे मायनस झाले, इकडं 25, हे -25 आणि 50, उरलेले किती अंतर आहे आपलं 40. आणि हे स्ट्रिपची हे किती आहे, उंची 25. तर पार्ट 2चं क्षेत्रफळ काय होईल मग तुमचं 40 गुणिले
25 तर 25 चौक 100, 25 चौक 100 याला 1000. आता तसंच पार्ट 1 आणि 2 काय आहे, 1 आणि 3 कसं सारखेच आहे बघा. पार्ट 1 आणि पार्ट 3 हे सारखेच आहे. म्हणजे काय 1750 प्लस 1750 प्लस 1000 अशी तिघाची बेरीज केली तर 5 10 चाला 1 7 2 14 15 चाला 1 तर 4500 चौरस मिलीमीटर स्क्वेअर येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला गणित सोडवावं लागतं. तर पुढचे 2 गणित तुम्ही प्रॅक्टिस करा सोडवण्याची. ठीक आहे. आज इथं आपण संपलो.